जसे डोळे दोन नजर एक, डोळे दोन नजर एक, कान दोन ऐकणे एक, नाकपुड्या दोन श्वास एक, ओठ दोन बोलणे एक, हात दोन टाणे एक, पाय दोन चालणे एक, तसे कीर्तनकार दोन पण कीर्तन एक. हेच आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात. पै दोही ओठी एक बोलणे, पै दोही ओठी एक बोलणे, दोन्ही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे, याला म्हणतात जुगलबंदी. विठ्ठल. अभंग कोणाचा आहे म्हणाल तर महाराष्ट्रातील क्रांतिकारी संत शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखले जातं असे असणारे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे. विठ्ठल झाला झाला विठाला 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 विठाला. बायको सुख सुविधाशिवाय संसार करू शकते, बायको पैशाशिवाय संसार करू शकते, बायको दागदागिन्याशिवाय संसार करू शकते, बायको पिझ्झा बर्गर शिवाय सुद्धा संसार करू शकते, बायको किट्टी पार्टी शिवाय संसार करू शकते, बायको मॅचिंग मेकअप शिवाय संसार करू शकते, पण बायको भांडणाशिवाय संसार करू शकत नाही. वा, बरोबर केली मंडळी? सर्वांनी सांगा बरोबर की नाही मंडळी? बरोबर. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. नवरा बायकोच्या भांडणासाठी आणि जुगलबंदी कीर्तनासाठी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे आणि आजच्या अभंगाद्वारे आपण जुगलबंदी कीर्तन करणार आहोत आणि अभंगही सोडवणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कार्यक्रमाचा परिहार तो असा की सालावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, संन्यास आश्रम चांगेफळ आपल्या या आश्रमाचा हा सप्ताह आहे. सप्त्याचं कितवं वर्ष? मोजमापच नाही, चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये संगीतमय श्रीमद रामकथा आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय परमपूज्य राम भारतीजी महाराज, आमच्या दोन्ही पती पत्नीवर यांचं फार प्रेम आहे. बाबा घरी आले होते तारीख घेण्यासाठी, म्हणे यावर्षी नवरा बायकोचं भांडण ऐकायचं. मला काही हरकत नाही, नवरा बायकोचंच भांडण करू. आणि म्हणून तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतला. अभंग कशासाठी घेतला? जुगलबंदीसाठी. कशासाठी? मोठ्याने बोलायचं सर्वजण. कशासाठी? आता जुगलबंदी म्हणजे काय बरं? तर जुगलबंदी म्हणजे वादविवाद, जुगलबंदी म्हणजे शास्त्रार्थ, जुगलबंदी म्हणजे शास्त्रचर्चा, जुगलबंदी म्हणजे विचार मंथन, जुगलबंदी म्हणजे रूपक, जुगलबंदी म्हणजे भारुड, जुगलबंदी म्हणजे आध्यात्मिक पौराणिक व्यावहारिक चर्चा, जुगलबंदी म्हणजे नवरा बायकोचं भांडण. जुगलबंदी म्हणजे नाथ महाराजांच्या एका अभंगाद्वारे आम्ही तुम्हाला सांगतो. दोन व्यक्ती आहेत, समोरासमोर आहे, दोघंही एकमेकांशी बोलतात म्हणजे ते भांडतात. आता ते कसे बोलतात आम्ही तुम्हाला बोलून दाखवतो. कारे कारे मत बसता, का हो ब्राह्मण बुवा भलतेच बोलता? तुझ्या बापाचे भय काय? तुमचे आमचे मायबाप एकच हाय. हे कायसे बोलू नको. निर्गुणापासून अवघे झालो, निर्गुण तुला काय ठावे? आत्मस्वरूपी शोधून पाहावे. आत्मस्वरूप पामा कळे ना, नाही तर संतांशी शरण जाणार. संताशी शरण गेल्याने काय होते?
वडापाव खायला मिळतो, वडापाव. अहो संतांशी शरण गेल्याने 84चा फेरा चुकतो. हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले? एका जनार्दनी प्रसादे कळू आली. याला म्हणतात जुगलबंदी. विठ्ठल काही लोक म्हणतात जुगलबंदी अलीकडे नवीनच प्रकार सुरू झाला. अरे बाबांना जुगलबंदी नवीन नाही, फार पुरातन आहे, ती जुनीच आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांची जुगलबंदी नामदेव गाथ्यामध्ये आहे. अभंग क्रमांक 920 चरणांचा अभंग आहे. संत एकनाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये हिंदू तुर्कीच्या जुगलबंदीचा 66 चरणांचा अभंग आहे. नवे नवे हे संपूर्ण जग म्हणजे जुगलबंदी आहे. वृक्षाची उत्पत्ती, माती, पाणी, उष्णता, हवा, सूर्यप्रकाश या सर्वांची जुगलबंदीच आहे. मानवाची उत्पत्ती म्हणजे स्त्री पुरुषाची जुगलबंदीच आहे. पखवाज वाजवणे म्हणजे पखवाजाची, वाजवणाऱ्याच्या हाताची जुगलबंदीच आहे. आता गायकांनी जी चाल गायली ना आमच्या गणेश महाराजांनी आणि नंदू महाराजांनी, ती सुद्धा जुगलबंदीच आहे. टाळांचा आवाज म्हणजे 2 टाळांची जुगलबंदीच आहे. डोळे 2, नजर 1, कान 2, ऐकणे 1, नाकपुड्या 2, श्वास 1, ओठ 2, बोलणे 1, हात 2, टाळी 1, पाय 2, चालणे 1, तसे कीर्तनकार 2, पण कीर्तन 1. हेच आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात. पै दोही ओठी एक बोलणे, पै दोही ओठी एक बोलणे, दोन्ही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. याला म्हणतात जुगलबंदी. नवे नवे हे संपूर्ण जग ब्रह्म आणि मायेची जुगलबंदी आहे. पहिले कुठेच काही नव्हते, पहिले कुठेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते काही. सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते बाई, अवघे शून्याचे होते बाई. तेरे तेरे नाम, तेरे तेरे नाम. निर्माण झाली तसे ढलकत निर्माण झाली, तसे ढलकत निर्माण झाली, तसे ढलकत निर्माण झाली. ढलकत निर्माण झाली, ढलकत निर्माण झाली, ढलकत निर्माण झाली, ढलकत निर्माण झाली. पहिले कुठेच काही नव्हते, म्हणजे चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा सुद्धा नव्हत्या. तारा म्हणजे लाईटीच्या तारा नाही, मी असंच एका ठिकाणी म्हणाले, तारा सुद्धा नव्हत्या. हे महाराज म्हणाले मग डिप्या पण नसतील. बघा यांचं डोकं, यांचं डोकं म्हणजे नुसतं खोकं आहे, खोकं, ते पण डिपीचं खोकं. तारा म्हणजे लाईटच्या तारा नाही, तारा म्हणजे आकाशातल्या चांदण्या, त्या सुद्धा नव्हत्या. पहिले कोठेच काही नव्हते, तेथे एक ढलकच म्हणजे आदी माया शक्ती निर्माण झाली आणि त्या मायेने ही संपूर्ण सृष्टी ब्रह्माच्या आधाराने निर्माण केली. म्हणजे हे संपूर्ण जग ब्रह्म आणि मायेची जुगलबंदी आहे. विठ्ठल आणि अशा या जुगलबंदीसाठी आज जो अभंग घेतलेला आहे तो संत एकनाथ महाराजांचा आहे. आणि महाराज म्हणाले
की बायको भांडणाशिवाय संसारच करू शकत नाही. एकदा काय झालं, हे महाराज माझ्या माहेराला गेले, म्हणजे यांच्या सासूरवाडीला निघाले. यांच्या मित्रांनी यांना विचारलं, का रे कुठं निघाला? हे म्हणाले, सासूरवाडीला. मित्र म्हणाला, अरे पण तिथं मेवण्या चेष्टा करतील, जास्त काही बोलायचं नाही, तेवढ्या पुरतं आपलं हो नाही हो नाही हो नाही हो नाही एवढंच म्हणायचं, जास्त बोलायचंच नाही. हे महाराज म्हणाले, ठीक आहे. गेले सासूरवाडीला. दारातच माझे वडील बसलेले होते. वडील इथं हजर आहे साक्षीला. दारातच माझे वडील बसलेले होते. माझे वडील म्हणाले, राम राम जावई बापू. हे महाराज म्हणाले, राम 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 राम. यांच्या ध्यानात आलो, मित्रानं सांगितलंय जास्त बोलायचं नाही, फक्त हो नाही एवढंच बोलायचंय. मग माझे वडील म्हणाले, काय जावई बापू आले का? हे महाराज म्हणाले, हो. मग कसं काय चाललंय, बरं चाललंय ना? हे महाराज म्हणाले, नाही. माझे वडील म्हणाले, मग कुणी आजारी वगैरे आहे की काय? हे महाराज म्हणाले, हो. माझे वडील म्हणाले, मग कोणी म्हातारा बितारा आजार आहे का? हे महाराज म्हणाले, नाही. माझे वडील म्हणाले, मग तरुण तुम्ही तर इथंच आहे, मग माझी मुलगीच आजार आहे का काय? हे महाराज म्हणाले, हो. माझे वडील म्हणाले, मग आम्ही भेटायला जाऊ का? हे महाराज म्हणाले, नाही. माझे वडील म्हणाले, मग तुम्ही काय सगळी अंतयात्राच उरकून आली की काय? हे म्हणाले, हो. माझे वडील तर चक्कर येऊनच बेशुद्ध पडले. तेवढ्यात मी माझ्या भावाला फोन केला, अरे कृष्णा, तुझे दाजी तिथं आलेले काही चेष्टा करतील, काही पराक्रम करतील, तू ध्यान ठेव. तो म्हणाला, अगं दिदे जिजू आले, पण पराक्रम केला, पण बाबा स्वर्गाच्या रस्त्यातून निम्म्या रस्त्यातून आता परत आले. आता कुठं शेजारनी पाजारनी रडायच्या थांबल्या. विठ्ठल आता सांगा बरं, तुम्ही सांगा, आशांबरोबर भांडावं नाही तर काय करावं बरं? असं आजच्या भांडणासाठी संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण घेतलेला आहे. आणि आपल्या आजच्या कीर्तनाचा विषय आहे, बायको श्रेष्ठ की नवरा श्रेष्ठ? कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे? अरे 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 अरे, नाही मेल्यासारखा आवाज आला. एक कार्यकर्ता आमच्या पार्टीचा सापडला. आणि आपले म्हणणे आहे, बायकोच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? बचत गट मोठ्याने बोला सर्वजणी. कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोण श्रेष्ठ आहे? बायकोच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार महेश महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा, रामकृष्ण हरी. ये होईना बात. बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला लावले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही म्हणाले? म्हणाले. पण हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? म्हणाले का? जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय कुत्रं चावलं असतं का? पण जाऊ द्या, नका का म्हणे ना. आता मला पुरुष मंडळींनी सगळ्यांनी सांगा, ज्या बायकोने जगातील प्रत्येक घर फोडले ती बायको श्रेष्ठ आहे का?
ज्या बायकोने आई वडिलातून मुलगा वेगळा केला ती बायको श्रेष्ठ आहे का? ज्या बायकोने भावात भांडण लावले ती बायको श्रेष्ठ आहे का? अहो, ज्या बायकोने गल्लीत किंमतच ठेवली नाही ती बायको श्रेष्ठ आहे का? नाही. झाल्या फारकत या सर्वातून ही वेगळी झाली आणि वेगळी निघून नवऱ्याच्या मागे एकच टुमणं लावते. काय टुमणं लावते? सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा. वेगळे गुणी संसार बघा, संसार बघा, वेगळे गुणी संसार बघा, संसार बघा. तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा. सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा, सांगत तुम्हा वेगळे निघा.